ओके, सो भारतीची वेलकम आहे तुमचं वन ऑन वन सेशनमध्ये. रिसेंटलीच मी तुमचं पॉडकास्ट बघितलं होतं करिअर मध्ये. लाईक त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं की मी सरपंच राहिली आहे आणि त्याच्या मी हाऊसवाईफ पण आहे आणि त्याच्यानंतर मी करिअर मध्ये वर्क स्टार्ट केलं आणि आता खूप छान ग्रो करत आहे. ज्यादा फोन यूज नहीं करती थी। एज ए सरपंच थी तो गांव का काम करना वो इम्पोर्टेंट था मेरे लिए। ठीक है मैम, मेरा नाम भारती चितड़े है। मैं महाराष्ट्र पनवेल से बिलोंग करती हूँ। ठीक है, और मैं एक हाउस वाइफ हूँ। मेरे 2 बच्चे हैं। इससे 5 साल पहले मैं सरपंच थी, मतलब हेड ऑफ विलेज, आपको पता ही होगा। 2014 से 2019 तक मैं सरपंच का काम की। उसके बाद घर में रहकर कुछ तो ढूंढ ही रही थी, मतलब वर्क फ्रॉम होम। तो मुझे करियर फिट की अपॉर्चुनिटी सामने आई। ठीक है, टाइम तो हम अपने हिसाब से ले सकते, क्योंकि ये टाइम तो बंधे हुए नहीं हम, क्योंकि जब हम किधर और ऑफलाइन ड्यूटी करते हैं तब 8 तास देना ही पड़ता है, बराबर 8 घंटा देना ही पड़ता है। तो इधर तो ऐसी कोई नहीं टाइम की। जब हमें मतलब बिजी शेड्यूल होगा तब काम करते हुए बच्चों को सिखाना पढ़ाना वो सब करके घर की सब जिम्मेदारी संभाल कर में जो टाइम मिलता है, जैसे हम सीरियल देखते हैं, किसी की रील स्क्रॉल करते हैं, जो 2-3 घंटे उसमें जाते ही होंगे, तो वो 2-3 घंटे का मैंने सीखने पर फोकस किया मैम, और अच्छे से लर्निंग कर अभी अर्निंग अच्छे से कर रही हूँ। कुछ भी हम स्कूल जाते कॉलेज जाते तब लर्निंग ही होती है, उसके बाद ही कुछ चीजें समझ में आती है। वैसे ये प्लेटफॉर्म है ना, स्किल बेस्ड वर्क है, डिजिटल स्किल सबके लिए नई प्लेटफॉर्म है, तो सीखने पर फोकस करेंगे तो अच्छी अर्निंग होगी। और डेफिनेटली पूरे हाउस वाइफ है, स्टूडेंट है, उन्होंने तो ये करना है, ये पार्ट टाइम का फ्री टाइम में है, हमें अच्छे से यूज करना चाहिए। थैंक यू मैम। मैं मराठी में बहुत अच्छा बोलती हूँ, लेकिन मुझे हिंदी की थोड़ी प्रॉब्लम आती है। मैं जिस एरिया में रहती हूँ ना मैम, पूरे महाराष्ट्रीयन लोग हैं इधर। अँड त्यामुळेच मी लाईक वन ऑन वन सेशनसाठी तुम्हाला इन्व्हाइट केलंय. तर तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला तुमची जर्नी शेअर करायचं आहे. फर्स्टली तर तुमचं इंट्रोडक्शन द्या की तुम्ही आहात कुठले, तुमचं नाव काय आणि तुमचं कसं पास्ट राहील आणि तुम्हाला करिअर बद्दल कुठून माहिती झालं, थोडंसं तुमची जर्नी शेअर करा. ठीक आहे, माझं नाव भारती चितळे आहे. मी महाराष्ट्र पनवेल येथे राहते आणि मी एक हाऊसवाईफ आहे. आणि माझी जर्नी म्हटलं तर मी 5 वर्षांपूर्वी सरपंच म्हणून काम केलेलं आहे. ठीक ओके. आहे. हां. आणि मी वर्क फ्रॉम होम म्हणजे मला करायची इच्छा होतीच. मी शोधात पण होती. घरात राहून फक्त रील स्क्रोल करणं किंवा सीरियल बघणं, जो फ्री टाईमचा चांगल्या प्रकारे मला म्हणजे हां, युटिलाइज. तर खूप साऱ्या हाउसवाईफ अशा असतात ज्यांच्याकडे फ्री टाईम असतो, ज्याच्यामध्ये ते रील्स स्क्रोल करत राहतात किंवा YouTubeवरती व्हिडिओज पाहत राहतात. तर तुम्ही विचार हां, केला की त्याच फ्री टाईममध्ये काम करावं म्हणून. त्यावेळेचा मला चांगल्या प्रकारे उपयोग करायचा होता. ठीक हं, आहे. हं. तर माझी मैत्रीण आहे. मैत्रिणीचे मी स्टेटस पाहिले, WhatsApp स्टेटस पाहिले ओके. आणि त्यातून मला ती काहीतरी वर्क फ्रॉम होम करते हे दिसलं. तर मी तिला अच्छा. कॉल केला, "तू काय करतेस आहे?" तर तिने सांगितलं मला का असं-असं आहे, ही अपॉर्च्युनिटी अशी-अशी आहे. पूर्ण डिटेल्स त्यांनी ती मला सांगितल्या. हं, हं. तर वेबिनार फर्स्ट प्रायोरिटी दिली. वेबिनार अटेंड केल्यावर म्हणाली, "ती सर्व तुला डिटेल्स कळतील." ठीक आहे. मी संध्याकाळी 7चं जे वेबिनार असतं ते अटेंड केलं. ओके. मिस्टर अमन रावत सर जे कंपनीचे ओनर आहेत, त्यांनी खूप छान प्रकारे वेबिनार कंडक्ट केलेला आहे. ज्यातून हां. आपल्याला संपूर्ण डिटेल्स आहे वर्कबद्दल ते कळते. ठीक आहे. बिलकुल. आणि मला ते वर्क आवडलं. मुली छान आहे, काहीतरी नवीन शिकण्यासारखं आहे. तर मी हं. त्याच दिवशी इन्फिनिटी पॅकेजनी स्टार्ट केलं. ओके. त्यावेळेस लिगेसी पॅकेज नव्हता. ठीक आहे. तो अच्छा. ॲडव्हान्स पॅकेज आत्ता आलेला आहे, पण खूप छान पॅकेज आहे लिगेसी म्हटलं तर. पूर्ण ओके. एआयवर आहे आणि मी लवकरात लवकर तो अपग्रेड करणार आहे. कारण हां. एआय आहे म्हटलं तर माझ्या मुलांना इन फ्युचर त्याचा खूप फायदा होणार आहे. कारण हे एआयचा काळ आहे आता. ठीक आहे. बरं. मी इन्फिनिटी पॅकेज असेल तरी मी लवकरात लवकर अपग्रेड करणार आहे. लेगसी पॅकेज. बेस्ट पॅकेज बिलकुल. आहे तो. ठीक आहे. भारतीजी मला हे सांगा, जसं की तुम्ही इन्फिनिटी पॅकेजनं सुरुवात केलं होतं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला मॅनेजर सपोर्ट सुद्धा मिळतो, राइट? तर हो. तुमच्या या जर्नीमध्ये जसं की तुम्ही आता मंथली बेसिसवरती अल्मोस्ट 50,000 to 60,000 करियर फेअरच्या हेल्पने अर्न करतात, जे की प्रत्येक हाउसवाईफला वाटते, की इतकं अमाउंट मी पण अर्न करावं, मी पण इतकं अमाउंट अर्न करून आपल्या फॅमिलीला सपोर्ट करावा, आपल्या मुलांच्या कॉलेजेसची फीस पे करावं किंवा आपल्या हसबंडला सपोर्ट करावं. तर याच्यामध्ये तुमच्या या जर्नीमध्ये मॅनेजरचा काय रोल राहिलाय? कारण की इन्फिनिटी पॅकेजमध्ये मॅनेजर सपोर्ट मिळतो. सो तुमच्या जर्नीमध्ये मॅनेजरचा सपोर्ट काय राहिलाय किंवा सपोर्ट करतो का मॅनेजर? मॅनेजरच्या साइडने ट्रेनिंग्स वगैरे होतात का प्रॉपरली? हो. प्राईम अबोव्ह कंपनीमध्ये प्राईम अबोव्ह पॅकेजपासून मॅनेजर सपोर्ट आहे आणि खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट असतो. म्हणजे टोटली गाईड करतात. सपोर्ट टीमचा चांगला सपोर्ट आहे. म्हणजे आपण काही प्रॉब्लेम झाला, तरी आपण डायरेक्ट कॉल करू शकतो. मॅनेजरला कॉल करू शकतो. हं, हं. तुमचं पण मी नक्कीच नाव घेईल यात. तुमचा पण चांगला सपोर्ट असतो. ओके, प्रत्येकाला ओके. सपोर्ट तुम्ही करता. ठीक आहे. मला सांगा अजून एक खूप साऱ्या हाउसवाईफला मनामध्ये असं येते, की मी एक हाउसवाईफ आहे. मला काही एक्सपिरियन्स नाही किंवा असं काही ऑनलाईन वगैरे मी कधी काम केलं नाही. नाही मला काही डिजिटल स्किल्स आहेत, नाही मला कोणत्या गोष्टीचा एक्सपिरियन्स आहे, नॉलेज आहे. तर मी हे काम करू शकतो का? अशा खूप साऱ्या हाउसवाईफच्या मनात डाऊट असते. तर अशा हाउसवाईफला तुम्ही काय म्हणाल? मी यातून स्वतःचं आधी उदाहरण देईल.
कारण मी बिलकुल. फोन यूज करत नव्हते जास्त. ॲज अ फक्त WhatsApp स्टेटस पाहणं किंवा एखाद्याला WhatsApp मेसेज करणं, ठीक आहे. एवढंच पर्यंत मी मर्यादित होती. सोशल मीडिया मी यूज करत नव्हती. अच्छा. परंतु वेबिनार अटेंड केलं, इन्फिनिटी पॅकेजनी स्टार्ट केलं, ट्रेनिंग मिळाल्या, कोर्सेस मिळाले. त्याच्यानुसार खूप काही शिकण्यासारखं मिळालं. शिकली त्यातून मी आणि खूप छान प्रकारे अर्निंग करत आहे. शिकलं तर सगळंच होतं ना. ज्यावेळेस बिलकुल. आपण शाळेत, कॉलेजमध्ये जातो, तो लर्निंग प्लॅटफॉर्म असतो. स्टार्टिंगपासून आपल्याला हे शिकवलं जातं. रिपीट, रिपीट, रिपीट पुन्हा, पुन्हा तेच केल्याने आपल्याला येतं. तसंच आहे हे पण. हा लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. शिकल्यावर येणारच, 100% येणार. बिलकुल, बिलकुल. म्हणजे तुम्ही सोशल मीडियाचा यूज अजिबात करत नव्हत्या आणि करियर ऑफिसमध्ये वर्क स्टार्ट केल्यानंतर तुम्हाला ट्रेनिंग्स मिळाल्या आणि ट्रेनिंगमध्ये शिकून मग तशा पद्धतीने तुम्ही वर्क करायला सुरुवात केलं आणि आता तुम्हाला खूप छान रिझल्ट यायला सुरुवात झाला. म्हणजे हां, खूप सारे हाउसवाईफ असे असतात जे की नाही करत यूज सोशल मीडियाचा लाइक Instagram वगैरे यूज नाही करत. जस्ट YouTube बघत असतात किंवा मग WhatsAppचा यूज करत असतात. सो येस, अशा पण हाउसवाईफ हे वर्क करू शकतात. राइट? हो, नक्कीच करू शकतात. ओके. आणि तुमचं बॅकग्राऊंड जसं की तुम्ही सांगितलं, की तुम्ही सरपंच राहिल्यात, बरोबर? तर मग सरपंच राहिल्यानंतर मग पुन्हा तुम्हाला लाइक पॉलिटिक्समध्ये जाण्याच्या ऐवजी तुम्ही ऑनलाईन बिझनेसमध्ये कसं काय आलात? आणि आता घरच्यांची काय रिएक्शन आहे, जेव्हा तुम्ही घरूनच काम करतात? कारण की मोस्टली हाउसवाईफ नाही करत. मोस्टली हाउसवाईफला असं वाटतं, की मी काम करावं, बट नाही करत. पण त्यांना जेन्युइन अपॉर्च्युनिटी पण नाही मिळत, हा पण रिझन असते किंवा त्यांना सपोर्ट नाही मिळत घरच्यांचा, हा पण असते. खूप सारे हसबंड असे असतात, जे अलाऊ नाही करत ऑनलाईन काम करण्यासाठी किंवा आपल्या वाईफला ऑनलाईन काम करून घेण्यासाठी. देन तुमच्या हसबंडने तुम्हाला कसं अलाऊ केलं किंवा आता त्यांची काय रिएक्शन आहे जेव्हा तुम्ही इतकं छान अर्न करत आहात तर? अलाऊ केलं कारण ज्यावेळेस मी वेबिनार अटेंड केले, तर माझे मिस्टर शेजारी बसलेले. ठीक अच्छा. आहे. हां. हां, ठीक ॲज अ आहे. एज्युकेटेड आहेत त्यामुळं वर्क सर्व कळालेलं आहे. काही फ्रॉड होणार नाही माझ्यासोबत किंवा स्कॅम होणार नाहीये. कुठेही माझी फसवणूक होणार नाही हेही त्यांच्या लक्षात आलेलं. ठीक आहे. त्यामुळे त्यांनी मला परमिशन दिलीच. आणि ओके. चांगलं वर्क आहे ना, आपण कितीतरी गोष्टी असतो, ज्या चुकीच्या घडतात आपल्याकडून. आपण Amazonवर ट्रस्ट करू शकतो, Flipkartवर, Mishoवर सर्व गोष्टींवर ट्रस्ट करू शकतो. तर ऑनलाईन वर्कवर का करू शकत नाही? बिलकुल, एकदम त्या राइट. क्षेत्रात ज्यावेळेस आपण एखाद्या क्षेत्रात उतरतो, त्यावेळेसच त्यातल्या गोष्टी समजायला लागतात आपल्याला. ठीक आहे. ज्यावेळेस आपण उतरलोच नाही त्या फील्डमध्ये, तर कळणारच नाही. फक्त मनात संशय ठेवला, नाही हे खोटं आहे, हे असं नाही होऊ शकत, थोडी एवढं कमवू शकतात का घरात राहून? असं-तसं अनेक प्रश्न जर आपण आपल्या मनात धरले, तर कधीच कोणी पुढे जाऊ शकणार नाही. कोणत्याच फील्डमध्ये पुढे जाऊ शकणार नाही. पुढे जायचं असेल, तर नक्कीच एक पाऊल पुढे टाकणं गरजेचं आहे प्रत्येकानेच. ॲज अ स्टुडंट असो, हाउसवाईफ असो किंवा जॉब पर्सन देखील इथे खूप छान प्रकारे वर्क करून, छान डिजिटल स्किल शिकवून अर्निंग करू शकतात. बिलकुल, बिलकुल. आता लास्टला तुम्ही काय फीडबॅक देणार किंवा काय सांगाल लोकांना सुरुवात करण्यासाठी किंवा तुमचा एक फीडबॅक द्या करियर ऑफिस रिलेटेड. तुमचा काय फीडबॅक आहे? करियर फिक्सबद्दल तर खूपच छान फीडबॅक सांगेल. एक छान अपॉर्च्युनिटी केलेली आहे. ॲज अ मिस्टर अमन रावत सर जे कंपनीचे ओनर आहेत, प्रतीक सर को-फाउंडर आहेत. एक कमी एजमध्ये त्यांनी एवढी छान अपॉर्च्युनिटी केलेली आहे, तर सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा. ठीक आहे. आपल्या फ्री टाईमचा चांगल्या प्रकारे त्याचा वापर करावा आणि आता महागाईचा काळ खूप आहे. एकाच्या पगारात होत नाही किंवा आई-वडील कमवत असेल तरी मुलांचं शिक्षण करणं खूप कठीण झालेलं आहे. बिलकुल. त्यामुळे प्रत्येकाने हे वर्क फ्रॉम होम करणंच आहे. खूप मोठी म्हणजे खूप कठीण गोष्ट नाहीये. शिकलं तर सगळंच येतं आणि स्किल बेस वर्क आहे, लर्निंग प्लॅटफॉर्म आहे, येणारच. ठीक आहे भारतीजी, तुमचे काही डाउट्स असतील, काही विचारायचं असेल तुम्हाला किंवा वर्कमध्ये कुठे प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही आता मला विचारू शकता. मॅनेजर सपोर्टमध्ये काही प्रॉब्लेम, माझ्या साइडने काही तुम्हाला सपोर्ट हवा असेल, तुम्ही विचारू शकता. बाकी रिसेंटली माझी मेंटॉरशिप झाली होती जून महिन्याची, त्याच्यात पण तुम्ही पार्ट होतं. तर त्याच्यामध्ये जे सेशन्स घेतलं होतं मी, ते तुम्हाला समजलं का? किंवा त्याच्यामध्ये काही असं डिफिकल्ट वाटलं का? कारण की करियर ऑफिसमध्ये जे सेशन्स होतात, ते हिंदीमध्ये होत असतात आणि माझे जे मेंटॉरशिप सेशन होतात, ते मराठीमध्ये होत असतात. तर याच्यामध्ये काय डिफरन्स वाटलं तुम्हाला? नाही, हिंदीमध्ये पण समजतं आणि मराठीत पण तुम्ही छान प्रकारे समजतं. मला तर समजतं, पण ॲज अ जे नवीन आहेत, बिगिनर म्हणू शकतो त्यांना, हं, त्यांना खूप चांगला बेनिफिट मिळतो मेंटरशिपचा. ठीक आहे. म्हणजे त्यांना वर्कबद्दल सर्व डिटेल्स तुम्ही सोप्या, सरळ, साध्या भाषेत सांगता. त्यातून त्यांना चांगला अर्निंग सोर्स मिळतो. काम समजतं त्यांना व्यवस्थित. बिलकुल. तुमचे काही डाउट्स असतील, तुम्हाला काही विचारायचं असेल, तुम्ही विचारू शकता. नाही, माझे काहीच डाऊट नाही. माझे डाऊट सगळे क्लिअर आहेत.
डाऊट तर सुरुवातीलाच क्लिअर झाले असतील. आता तर इन्कम करत आहात ना. आता तर फक्त हा. इन्कम कशी वाढवायची ते सांगा सर. 50 पासून 1,00,000 वरती कसं जायचं? अँड आय नो मला हे वाटतंय की तुम्ही जर अशाच पद्धतीने कन्सिस्टंट काम कराल, मेहनत करत राहाल, तर नेक्स्ट 2 ते 3 महिन्यामध्ये तुम्ही 1,00,000 पण हिट कराल. म्हणजे मंथली 1,00,000 सुद्धा अर्न करायला सुरुवात कराल. फक्त अशाच पर्यंत तुम्हाला कन्सिस्टंट काम करायचंय, कन्सिस्टंट वर्क करायचंय. बाकी कुठं पण प्रॉब्लेम आली, काही पण समजलं नाही, तर मी आहे सपोर्ट करण्यासाठी आणि गाईड करण्यासाठी. तुम्ही मला कधी पण कॉल मेसेज करू शकता. तुमचं मॅनेजर आहे, मॅनेजरला तुम्ही कधी पण कॉल मेसेज करू शकता. त्यांच्याकडून गाईडन्स घेऊ शकता. करियर ऑफिसमध्ये इतके सारे ट्रेनिंग्स होत असतात, तर तुम्हाला ट्रेनिंगमध्ये तर कुठेच कमी नाही पडणार, सपोर्टमध्ये पण कुठेच कमी नाही पडणार. फक्त तुम्हाला आता कन्सिस्टंट राहायचंय, कन्सिस्टंट काम करायचंय, मेहनत करायचंय. आणि आता टार्गेट घ्या. 50,000 to 60,000 रुपीज मंथली अर्न करत आहात ना, तर आता तुमचं टार्गेट असलं पाहिजे 1,00,000 रुपये. याच्यावरती नाही राहायचं आता. 1,00,000 रुपये हमेशा. या बिझनेसमध्ये ना लिमिट्स नाही आहेत. कोणत्याच गोष्टीची लिमिट्स नाहीत. ना इन्कम करण्याची लिमिट आहेत, ना कोणत्या गोष्टीची लिमिट आहेत. तर कधी पण मोठा विचार करायचा, की आता 50,000 to 60,000 पर्यंत मी पोहोचलोय. आता मला 1,00,000 पर्यंत जायचंय. त्याच्यानंतर समोर. सो हे तुमचं टार्गेट असलं पाहिजे. आणि मला बघायचंय की नेक्स्ट 2 ते 3 महिन्यामध्ये तुमचं डॅशबोर्ड लास्ट 30 डे मध्ये 1,00,000 रुपीज असलं पाहिजे. ओके.